रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी विठ्ठल माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण एवढा भिन्न या तोरी 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 आपला मध्ये मिळो आपला मध्ये मिळो आपला मध्ये मिळो आपला मध्ये मिळो एक खेळ
खेळो एकाशी एका खेळो एकाशी एका खेळो एकाशी एका खेळो एकाशी घाबरियांचा मोडा घाबरियांचा मोडा झाडा झाडावरती आपणामध्ये मिळो आपणामध्ये एक खेळो एकाशी एका खेळो एका खेळो एकाशी कामने देवा पासे कामने देवा पासे कामने देवा कामने देवा विटाळशे नसावे विटाळशे नसावे विटाळशे नसावे आप आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी एका खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण माझे गडी कोण माझे गडी कोण माझे गडी कोण
निवळा भिळया तोडी निवळा भिळया तोडी माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण माझे गडी कोण निवडा भिन्न या आप आपणामध्ये मिळो निवळा भिळया तोडी निवळा भिळया तोडी आप एक खेळ एक खेळ आप आपणामध्ये मिळो आप आपणामध्ये मिळो एक Ah
माझेकडे कोण कोण माझेकडे कोण कोण निवडा भिन्न यातुनी आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी घाबरियांच्या मोडा काड्या घाबरियांच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी पांडुरंगा करो प्रथमा क्षरमनाखेमानंद मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला विठ्ठल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर सहज लिहिले वदकी वया तुम्ही रक्षिल्या निज सत्य निळामणे धराल हाती तरी द्याल मते निरूपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिम विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुं तम आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वता गवे जीवेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुके म्हणे रसवती वळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून
हाताकडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी अकारण करुणावरुणाने भक्तवत्सल श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अपार असीम अहेतुकी कृपेने विश्वगुरु अखंड संजीव समाधिस्थ महाकैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान सद्गुरु श्री ज्ञानोबराय पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज प्रातस्मरणीय श्री संत सद्गुरु श्री शंकरपुरी महाराजांच्या अखंड संजीवन समाधिस्थ पुण्यभूमीमध्ये भगवती गंगा मातेच्या तटाकावर प्रस्तुत समय आपण सर्वजण श्री संत सद्गुरु श्री शंकरपुरी महाराज यांच्या वारकरी विद्यापीठाच्या स्थापनेच्या निमित्तानं असणारी ही कार्याची सेवा आहे. गोड असा श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल प्रातस्मरणीय परमहंस प्रियराजकाचार्य भगवत पूज्यपाद सद्गुरु श्री स्वामीजी महाराजांच्या चरणी साष्टांग पुण्यपात करून प्रातस्मरणीय पूज्य श्री महाराजांच्या चरणी साष्टांग पुण्यपात करून श्री वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे साधक वृंद सर्व जे महात्मे सर्वांच्या चरणी भक्तिभावाने वंदन करून मातृचरणी पितृचरणी प्रणिपात करून ही जी काही सेवा आहे आपल्याला सेवा करायची आहे. कालच्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी वारकरी विद्यापीठाची स्थापना झाली आणि आज अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे आज आपल्याला प्रातस्मरणीय पूजनीय श्री स्वामीजींच्या मुखातून आशीर्वाद जे काही प्रबोधन आहे तत्व विवेचन आहे जे काही आध्यात्मिक संस्काराबद्दल जे महत्व आहे महिमा आहे त्या महिमेचं आपल्याला सर्वांना चिंतन करायचं आहे. सर्वांना ज्ञातच आहे आजची जी काल्याची सेवा आहे प्रातस्मरणीय शांती ब्रह्म सद्गुरु श्री मारुती बाबांची असणारी ही सेवा आहे होती. परंतु प्राकृतिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं सेवके करावे सांगितले का आमचे गुरुबंधूंनी आम्हाला ही सेवा करण्याचा आज्ञा केली म्हणा असं आणि त्या निमित्ताने ही सेवा करायची आहे. आपल्या सेवेला मर्यादित वेळ आहे कारण थोर महापुरुषांचं आपल्याला या ठिकाणी आशीर्वचन प्राप्त करून घ्यायचंय म्हणून मर्यादित वेळेमध्ये आपल्याला ही आजची जी काय सेवा आहे ती सेवा करायची आहे. थोर सत्पुरुष गंगेच्या तटाकावर असणारे श्री सद्गुरु शंकरपुरी महाराजांचा या गावामध्ये वास आहे. थोडंसं चिंतन करायचं झालं तर संत महात्मे एकांतामध्ये राहतात. वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती ज्ञानोबरे म्हणतात बहु एकांतावरी प्रीती जर जनपदाची खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो संजीव समाधी आहे. जशी भगवान सद्गुरु ज्ञानोबऱ्यांची संजीव समाधी आहे तशी सद्गुरु शंकरपुरी बाबांची संजीव समाधी आहे. काय आनंद आहे पहा तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे राहे समाधाने चित्ताच्या आनंदित समाधान येत आहे. गंगेच्या तटावर सद्गुरु समर्थांची समाधी आहे म्हणून शंकरपुरी बाबांच्या कृपेने गावामध्ये काहीच कमी नाही म्हणायचं आहे की नाही. धरणी धरी पीक गाय वळल्या म्हशी ह्या गावाला दुष्काळ कधी माहितच नाही. विठ्ठल
मराठवाड्यामध्ये दररोज टँकर आणावं लागतं म्हणजे प्रकार असा आहे पहा. इथं दुष्काळ नावाची वस्तू नाही. महाभारतात एक प्रसंग सांगतो आपल्याला. पांडवांना 12 वर्ष वनवास होता, 1 वर्ष अज्ञातवास होता. आणि नियम असा होता, अज्ञातवासामध्ये पांडवांना ओळखलं, परत 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास होता. आणि मग पांडवांचा 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये गेले. कुठे गेले माहित नाही, विराटाच्या नगरीमध्ये गेले. कौरव आहेत, धूर्त आहेत, दुर्योधन दुष्ट आहे. दुर्योधनाला माहिती आहे आपण जर पांडवांना ओळखलं तर परत 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास आहे. मग आता पांडव कुठे ओळखायचं कसं काय? मग तो धृतराष्ट्र जे काही दुर्योधन आहे, दुर्योधनाला माहिती आहे पांडव कुठे आपल्याला माहित नाही, पण आपल्या घरातले पितामह भीष्माचार्य त्यांना नक्कीच माहिती आहे पांडव कुठे आहेत ते. मग काय केलं, तो जो असणारा जो काही दुर्योधन आहे सभा भरवतो, हस्तिनापुरामध्ये सभा भरवतो. आणि सभा भरवून सभेमध्ये पितामह भीष्माचार्यांना प्रश्न करतो, पितामह सांगा पांडवांचा पत्ता कुठे सांगा. आता नियम असा आहे, सभेमध्ये कधी खोटं बोलता येत नसतं, कीर्तनात कधी खोटं बोलता येत नसतं, हरिकथेमध्ये कधी खोटं बोलता येत नसतं, सभेत कधी खोटं बोलता येत नसतं. मग तो जो काय असणारा दुर्योधन आहे दुष्ट भावनेने पितामह भीष्माचार्यांना विचारतो, सांगा पांडवांचा पत्ता कुठे आहे. आता कोर्टामध्ये गीतेची शपथ घेऊन खोटं बोलतात तो भाग वेगळा. विठाला पितामह भीष्माचार्य सांगतात, दुर्योधन ऐक म्हणे, पांडव कुठे आहेत तुला सांगतो. पांडव जिथं राहतील तिथं कधी दुष्काळ पडणार नाही. पांडव जिथं राहतील तिथं कधी अकाली मृत्यू येणार नाही. आणि पांडव जिथं राहतील तिथं कोरोना सारखा रोग येणार नाही. जा ओळख विठाला. पांडव जिथं राहत होते तिथे कधी दुष्काळ पडला नाही, तिथे कधी अकाली मृत्यू आला नाही. तिथले जे काही जन ग्रामवासी होते अत्यंत सुखी होते. कारण भक्त महात्मा जिथं राहतो तिथं काय घडतं, तुकाराम महाराज सांगतात, जेथे वसती हरीचे दासा, 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 पुण्य बेगे बाबानाथ, पुण्य बेगे बाबानाथ, जय देव सती हरिते दास, जय देव सती हरिते दास. बाबानाथ बाबानाथ हरिते दास, देव सती हरिते दास, पुण्य बेगे बाबानाथ, पुण्य बेगे बाबानाथ, पुण्य बेगे बाबानाथ. हरिते दास, पुण्य बेगे बाबानाथ, पुण्य बेगे बाबानाथ, पुण्य बेगे बाबानाथ. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. जिथं संत महात्मा वास्तव्य करतात ती भूमी पुण्यभूमी आहे. तो देश पवित्र आहे. त्या देशामध्ये पुण्य पिकत, पापाचा नाश होतो. असे असताना ही पुण्यभूमी संजीव समाधिस्थ असणारे प्रातस्मरणे सद्गुरू शंकरपुरी महाराज त्यांची पुण्यभूमी आहे. त्यांचं साधन चरित्र सांगताना असं सांगतात, ते अखंड भगवती गोदावरी मातेची परिक्रमा करायची, भगवती गोदावरी मातेची परिक्रमा करायची. आयुष्य परिक्रमेमध्ये घालवलं आणि परत शेवटच्या काळामध्ये अल्पकाळामध्ये गंगेच्या तटाकावर राहून जे काही भगवत नामचिंतन स्मरण करीत संजीव समाधी काय घेतलेली आहे त्यांनी अशा प्रकारे धारण केली आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवना हरिपाठ ज्ञानदेवे घेतले दान तुझे धरून या ध्यान समाधी बैसला निर्माण कथा कीर्तन करीत हो. अशी या पुण्यभूमीमध्ये जी काय वारकरी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, मग अशा विद्यापीठामध्ये भाग कोण घेणार सांगा ना.
पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरीचे संचित होईल करीत आला अधिकारी तो. प्रत्येकाला या ठिकाणी अधिकार नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. प्रत्येकाला वाटतं परमार्थ करावं, भजन करावं. सोपं नाही महाराज. पुण्याशिवाय भगवत साधना घडत नसते. ज्याच्या गाठी पुण्य आहे त्यालाच भगवंताचं नामचिंतन, भगवंताची सेवा करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. पुण्य संपलं की अशा प्रकारे तो अधिकार प्राप्त होत नाही. मग आता विद्यापीठामध्ये भाग घेणारे जे विद्यार्थी आहेत, हकारूने सांगे तुका नाम घेता राहू नका. या रे लहान थोर, या ती भलती नारी नर, करावा विचार हे चिंता कोणाशी. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला जात असताना सगळ्याला सांगितलं चला वैकुंठाला चला. तुकोबराय म्हणाले वैकुंठाला चला. लोकांना वाटलं वैकुंठ म्हणजे कुठे शेजारच्या गावामध्ये जायचं असेल, ऐक नाही. पण कुणी वैकुंठाला आलं का हो? नाही आलं महाराज. कारण महाराज सांगतात कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. एखादा अधिकारी संपन्न जे महात्मे असतात ते साधू पुरुषाच्या वचनाला अनुसरत असतात महाराज. सर्वांचा अधिकार पोचत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ज्यावेळेस गोपाळ काला करत होते, भगवान श्रीकृष्ण परमात्मा काला करीत होते. आणि काला करीत असताना त्या काल्याचा अधिकारी कोण आहे? विद्यापीठाचा अधिकारी कोण आहे? काल्याचा अधिकारी सर्व नाही. आपण जर शास्त्राचं चिंतन केलं तर 4 वर्ग आहेत. प्रकाराचे 3 तुकामणी केले जे तुकाराम महाराज सांगतात, सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी. वेदांत शास्त्राचं आपण चिंतन केलं तर 4 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला सापडतात. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. यापैकी विद्यापीठाचा अधिकारी कोण आहे? पामर अधिकारी राहील का महाराज? पामर अधिकारी राहणार नाही. पामराची व्याख्या मला वाटतं दुसऱ्या वर्षाला ह्या वर्षी विचारली होती, ऐक नाही. विहित निषिद्ध भोगामध्ये जो आसक्त असतो आणि शास्त्र संस्कार झाला नाहीत त्याला पामर म्हटलेले आहे. अंगा मनाची रुची यावे हे तुलनी कृत्य नाटवे जो करण्याचे नावे, भलतीची करी नायकावे ते ऐके, न बोलावे ते भुंके, परी पाप होईल हे न देखी प्रवर्तता. पाहुणे ते पाहतो, खावणे ते खातो, जाऊने तिथे जातो, असा जो आहे त्याला पामर म्हणा. शांतीब्रह्म गुरुवारी मार्गावर एक उदाहरण सांगतात. एक बैरागी होता, काखेमध्ये जोळी होती आणि भिक्षेला गेल्यानंतर मधुकरी म्हणून हाक मारली. त्या माऊलीने मधुकरी घेऊन आल्या. त्या झोळीतून काहीतर लाल द्रव गळत होता आणि मग ते रक्त होतं. त्यावेळेस त्या माऊलीने विचारलं, म्हटले बाबा हे काय आहे? म्हटले मांस आहे. म्हटले बापरे, बाबा तुम्ही मांस खाता का? म्हणे हो मांस खातो. बर, अशा प्रकारे हे जे तुम्ही प्राप्त करून घेतलेले आहे हे तुम्ही कशा प्रकारे प्राप्त करून घेतलेले आहे? प्राण्याची हिंसा करून हे प्राप्त करून घेतलेले आहे. म्हटले पण त्यासाठी तुम्ही काय करता? त्यासाठी आम्ही जुगार खेळतो. म्हटले ऐका, त्यासाठी आम्ही जुगार खेळतो. बरं ठीक आहे, जुगार का खेळता? पैसे संपल्यामुळे आम्हाला, चोरीचा पैसा संपल्यामुळे आम्हाला जुगार खेळावा लागतो. म्हणजे तुम्ही चोरी करता का? विठाला बोललो ते कुणाचं लक्षण नाही. मांस खाणं, जुगार खेळणं, चोरी करणं हे पामराचं लक्षण आहे. याला पामर म्हणा. शास्त्रीय भाषेमध्ये याला पामर म्हटलं गेलं. विषय म्हणजे काय हो? जो हे लोकातील भोगामध्ये आसक्त असतो आणि पारलौकिक भोग प्राप्त व्हावे म्हणून सकम बुद्धीनं कर्म करणारा, त्याला शास्त्रामध्ये विषय म्हटला गेला. हाही काल्याचा अधिकारी आहे का? हाही काल्याचा अधिकारी नाही. भगवान कृष्ण परमात्मा यालाही काला देत नाही. पुढे चला, जिज्ञासू आहे, मुमुक्षू आहे, तो तरी काल्याचा अधिकारी आहे का? ऐशी कृपा करेल नारायण, जीव जगाचा होईना किंवा ऐशी चिंता करी सदा सर्व का, रात्रंदिवस हेची तळमळ. त्याच्या अंतःकरणामध्ये प्रमाणजन्य ज्ञानाची इच्छा आहे. जो काही मुमुक्षू आहे, प्रमाणजन्य ज्ञानाची तो अपेक्षा करतोय. पण हा सुद्धा परमात्म्याला जाणण्याची इच्छा करतोय. हा सुद्धा काल्याचा अधिकारी नाही. पुढे चला, वेळ कमी आहे आपल्याला. पामर, जिज्ञासू, विषयी आणि मुक्त तरी काल्याचा अधिकारी आहे का? मुक्त हे काल्याचा अधिकारी नाही. म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः न चास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चिन्ह तत्वविद. ज्ञानी पुरुषा काल्याचा अधिकारी नाही. झाला देवचे भक्तू, ठावोची झाला पंथू. ज्ञानोबा अमृतानुभव मध्ये म्हणतात देवच भक्त झालाय. आता जर भक्त देव झाला तर पुढे काही क्रिया शिल्लक राहील का महाराज? पुढे काहीच क्रिया शिल्लक राहणार नाही. एकदा देवरूपत्व प्राप्त झालं मग परत कसल्याही प्रकारचं जे काही जीवनमुक्त पुरुष असतो त्याला शास्त्र कसल्याही प्रकारचं कर्तव्य सांगत नाही. म्हणून पामर, विषय, जिज्ञासू आणि मुक्त सुद्धा काल्याचा अधिकारी नाही. थोडस पुढे चिंतन करा. तुकोबराचे एक गवळण आहे, तुकाराम महाराजांचे एक गवळण आहे, 30 चरणाचे गवळण आहे. विचार करीती बैसोनी गवळणी, ज्या कृष्ण कामिनी कामातुरा. त्यामध्ये काही वर्ग सांगितले. ते कोण आहेत? ते देवाच्या काल्याचे अधिकारी नाहीत.
त्या एकांती एकल्या एका सुखाच्या आवडती त्यांच्या गोष्टी त्याला त्या गोपिका एकत्र येतात आणि सांगतात भगवंताच्या काल्याचा अधिकारी कोण आहे, रासक्रीडेचा अधिकारी कोण आहे. एकांती एकल्या एकाच सुखाच्या आवडती त्यांच्या गोष्टी त्याला, ज्यांच्या वृत्तीचा कांत परमात्मा झालेला आहे अशा एकांत ज्यांनी साधलेला आहे त्या गोपिका ते गोपाळ काल्याचे अधिकारी आहेत महाराज. म्हणून देवाने दूर केलं, कुणाकुणा दूर केलं, कुशळा कवित्या कथित्या लोभिका त्याही येथे नका अम्मापाशी, बोलक्या वाचाळा कृष्णरता नाही त्या चोरोनी ती खेट केली. तुकाराम महाराज सांगतात कुशळ आहे. काय काय लोक इतकं कुशळ असतात महाराज, इतके काय सांगायचं आता, खूप कुशळ असतात. कुशळ शब्दाचा अर्थ व्यावहारिक ज्ञान खूप असतं, खूप ज्ञान असतं. ऐक नाही, MA काय काय झालेलं असतं, MBBS झालेलं असतं, LLB झालेलं असतं, खूप कुशळ असतात. परंतु अध्यात्म विद्या विज्ञानम, भौतिक विद्या फक्त माध्यान्काल गोड करेल, पण अध्यात्म विद्या मनुष्याला मुक्त करत असते. मग देवा जो कुशळ माणसं चालत नाहीत. कुशळ चतुर येथे न पवती करीतील रीती तर्कमते. तुकाराम महाराज सांगतात परमात्म्याच्या काल्याचा अधिकारी कुशळ नाही, चतुर आहेत लोक. काय काय इतके लोक चतुर असतात, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात, असं भानगड असते. खूप अवघड असतं. किती जरी चतुर झाला ऐक नाही, पण देवासारखा चतुर कोण आहे महाराज. चतुरा तो शिरोमणी गुण लावणे. परमात्मा चतुरचा राव आहे. म्हणून देवाजवळ शहाणपणा करू नये. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. देवाजवळ कुशळ चालत नाही, चतुर चालत नाही, कुशळा. महाराज सांगतात कवित्या, काय काय लोक कवित्व करतात. तुकाराम महाराज सांगितलं म्हणतो तुला आताच बरं ब्रह्मज्ञान आठवलं आहे का नाही. तुकोबऱ्याचं गाठीचं प्रमाण आताच बरं तुला आठवलं. गाठी पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका. प्रकार असा घडला होता. शिष्य म्हणतो गुरुजी आपली घोडी घ्यायचा प्रयत्न करतायत, जप सुरू केलेला आहे. आणि मग त्यांचा शिष्य होता तो, त्यांनी स्नान केलं होतं, हातामध्ये माळ घेतली. त्यांनी सांगितलं, त्याला वाटलं घोडी आहे 1000 रुपयाची, पण गुरुजींच्या खांद्यावर जी शाल आहे त्यामध्ये चांदीचे धागे आहेत. ती शाल आहे 2000ची. आपण काय करू, घोडी दक्षिणा म्हणून देऊ आणि शाल जी आहे प्रसाद म्हणून मिळवून घेऊ. हातात माळ घेतली, शाल जोडी शाल जोडी शाल जोडी. गुरुजी म्हणतात मोठं अवघड आहे म्हणे. घोडी आहे 1000 रुपयाची, शाल जोडी आहे 2000ची. अशा प्रकारे वाद काय पटत नाही म्हटले. गुरुजींनी मंत्र बदलला, तुझी तुला माझी मला, तुझी तुला माझी मला, विठाला काय सांगितलं. लोभिका लोभिका सुद्धा जे काही असणारे आहेत ते परमात्म्याच्या काल्याचे अधिकारी नाहीत. कुशळा कवित्या कथित्या लोभिका. लोभी मनुष्य सुद्धा काल्याचा अधिकारी नाही. आणखी कोण सांगितलं, बोलक्या वाचाळा कृष्णरता नाही त्या चोरोनी ती खेट केली. बोलणारे आहेत, काय काय माणसं बोलतच राहतात. फुकटाचे सांगे लोकांच्या गोष्टी, राम जगजेटी वाचने अनंत वाचाळ, बरळ ते बरळ त्या कैसा दयाळ पावे आहे. लोक बोलू लागले, काय बोलतील सांगता येत नाही म्हणाल. आपल्या वाणीचं संयमन आपण केलं पाहिजे, इंद्रियाचं संयमन केलं पाहिजे. वाणी जर आपण पुष्कळ अशी वाहवत गाली तर वाणीचं तेज कमी होतं. म्हणजे बोलणारे आहेत वाचाळ आहे त्यांना सुद्धा परमात्मा काल्याचा प्रसाद देत नाही. ऐका, पामर हा काल्याचा अधिकारी नाही, विषय अधिकारी नाही, जिज्ञासू नाही, मुक्त नाही. मग चतुर्वेदा भजते माम जना सुकृतीनोर्जुन अर्थो जिज्ञासार्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. पण 4 भक्त सांगितले. अर्थ आहे अशा प्रकारे अर्थार्थी आहे, जिज्ञासू आणि ज्ञानी भक्त आहे. मग यापैकी परमात्म्याचा काल्याचा अधिकारी कोण आहे. अर्थ आहे का हो. अर्थ तो अर्थेचे व्याजे जिज्ञासू तो जाणावाया लागे भजे तिजेने ते ने इच्छेचे अर्थसिद्धी. ज्ञानोबरे वर्णन करतात. अर्थ भक्त अंगावर दुःख आलं रे आलं की परमात्म्याचं स्मरण करतो, दुःख गेले की परमात्म्याला विसरून जातो. प्रातस्मरणी गुरुजी नतोसिंग बाबा सांगायचे, ऐक नाही, जर एखादा मनुष्य बाहेर गावाला गेला असेल, रात्रीचे 12 वाजले असतील आणि गावामध्ये यायचं असेल, एकटाच असेल, घरातल्या गावातल्या लाईटी गेल्या असतील आणि मग रस्त्यामध्ये स्मशानभूमी लागते, गावाच्या बाहेर स्मशानभूमी लागते, रात्रीचे 12 वाजले, नेमकी अमावस्या असावी. मग कधी भजन न करणारा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जसे जसे स्मशानभूमी जवळजवळ येते श्रीराम जयराम मोठ्यानं म्हणत जातो आणि गावामध्ये आला रे आला श्रीराम जयराम विसरतो. मग काय म्हणतो ते तुम्हाला माहिती आहे. विठ्ठल अर्थ तो अर्थेची व्याजे. दुःख आलं संकट आलं मग देवाचा ईश्वराचा धावा करणारा अर्थभक्त आहे. हाही काल्याचा अधिकारी नाही. अर्थार्थी संपत्तीची इच्छा करणारा तो वना आला याची लागे,
जे बैसावे पितळ्याच्या उत्संगी ऐका नाही महाराज सांगतात आढळपदे बाळ बैसावे आढळू धुरू शिराचा सागरू उपमन्या. अर्थात ते भक्त आहेत. काही तर देवाजवळ मागितलं, आढळपद मागितलं, पित्याची मांडी मागितली, उपमन्यूने वाटेवर दूध मागितलं. अर्थात ते भक्त चिंतन केलेलं आहे. जिज्ञासूचं आपण बघा चिंतन केलं. प्रमाणजन्य ज्ञानाची तो अपेक्षा करतो, त्याला ज्ञानाची आवश्यकता असते. हाही अधिकारी नाही. परिशेष न्यायाने कोणता अधिकारी आहे? शेवटी असताना जो काही ज्ञानी भक्त आहे मग चौथ्याच्या ठाई काहीच करणी नाही. म्हणून भक्त एकोप आहे. ज्ञानी जो ज्ञानोबर म्हणतात असा जो चौथा ज्ञानी भक्त आहे तो काल्याचा अधिकारी आहे. मी या जनरहाटीतून तुकाराम महाराज सांगतात कोण माझा अधिकार आहे? अभंगाच्या पहिल्या माझे गडी कोण कोण माझे गडी कोण आपले गडी कोण कोण आहेत ते निवडून घेतले पाहिजे. ऐक नाही आपल्या जातीचे मिळाले असले पाहिजे. जातीचे ते झुरे येरासाठी वियोगी ही तुटी नेघे कधी तुकोबाईंना वाटतं. काल्याचा प्रसंग आहे. मग काल्याच्या प्रसंगामध्ये काला करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात आमच्या जातीचे जे असतील माझे जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया. आपल्या सगळ्यांना वाटतं का नाही? आपल्या सगळ्याला वाटतं वारकरी असावा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा असावी, भजन करणारा असावा, अशांची भेट व्हावी. ऐक ना आम्हा सोयरे हरिजन हरिभक्त माझे जीव लग सोयरे हृदय पावले धरीन ते माझे सोयरे सज्जन
चित्ताला मिळणारा जर असेल तर माणसाला त्याच्याशी मैत्री करू वाटते का नाही? चित्ताशी जर विजाती असेल त्याची मैत्री कधी वाटते का? आपल्याला करू वाटत नाही. महाराज भोका पिता पुत्र बंधू कोणी ती विजाती संग्रही धरून काल आपण सांगितलं. विजाती असेल त्यांची संगती आपल्याला करू वाटत नाही. आपल्या चित्ताला मिळणार असेल आवडीच्या हरी अंतरापासून ऐसियाचे मनी अर्थ माझे. वारकऱ्याबद्दल आपल्याला प्रेम आहे, इतरांबद्दल आपल्याला प्रेम नाही. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सगळ्या हरीच्या दासा. याचा अर्थ आहे, याचा अर्थ असा आहे आमच्या हरीच्या दासाला नक्कीच अकल्प आयुष्य असावं आणि राक्षसी लोक लवकर मरावे. विठ्ठल माणसाचा एक स्वभाव असतो आपल्या जातीशी मिळणारे. जात शब्दाचा तिथं व्यावहारिक जात घेऊ नका. तुका म्हणे याती होका तयाची भलती. वैष्णवांची जात एकच आहे. ज्याला अंतकरणापासून पांडुरंग परमात्मा प्रिय आहे तो आमच्या जातीचा आहे. आवडीच्या हरी अंतरापासून ऐसियाचे मनी अर्थ माझे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात जे काही कृष्ण परमात्मा काल्याची लीला करीत असताना आमच्या जातीचा माझ्याशी मिळणारा जो कोण असेल त्याला आम्ही काय करू? काल्याचा अधिकार करू. म्हणून तुकाराम महाराज सांगतात असा जो ज्ञानी भक्त आहे त्या ज्ञानी भक्तावर परमात्मा काला करतात. कारण आप आपणामध्ये मिळो. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मध्ये मिळो एक खेळो एकाशी जगद्गुरु तुकोबाने सांगतात. मनुष्याच्या स्वभावाप्रमाणे आमच्यामध्ये मिळणारे असतील, आमच्या जातीचे असतील, वारकरी जातीचे असतील, माळकरी असतील ते या आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी. दिंडीमध्ये आपण ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये चाललो पण तंबूमध्ये सुद्धा माणसं घेताना म्हणतो हे आमचे विद्यार्थी आमच्या तंबूमध्ये उद्या हा आमच्यात मिळत नाही, हा जास्त झोपतो त्याला दुसऱ्या तंबूत पाठवा. विठ्ठल ज्या झोपणार असेल ताकड्याला उठणारा नसेल दुसऱ्या तंबूमध्ये पाठवा. एक नाही महाराज सांगतात आप आपणामध्ये मिळो
एक खेळो एकाशे आमच्या जातीचे असतील ते आमच्याबरोबर राहतील, त्यांच्याबरोबर आम्ही काय करू, ज्ञानी भक्ताबरोबर परमात्मा काला करतो. मग घाबरियांच्या मोडा काढ्या, धाडा भ्याडा वळते. जे घाबरणारे आहेत, जे इंद्रियाच्या आधीन आहेत, इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. महाराज सांगतात जे करूने ते करतात, पाहुणे ते पाहतात, खाऊने ते खातात, ज्यांच्या इंद्रियाचा संयम नाही ते घाबरणारे. तुकाराम महाराज सांगतात घाबरियांच्या मोडा काड्या, धाडा भ्याडा वळत्या. असे जे भिणारे पळाले ते भ्याड, त्याशी येथे झाला नाड. मग त्यांना काय करा, धीट बनवा. वळतीया धावा याचा अर्थ आहे त्यांना इंद्रियाचं संयमन करायला लावा. मग काय करा, प्रत्येक इंद्रियाचा विषय परमात्मा करा. डोळ्याने परमात्म्याचं रूपच पहा, कानाने परमात्म्याची कीर्ती ऐका, मुखाने परमात्म्याचं नामचिंतन करा, हाताने परमात्म्याचं पूजन करा, पायाने परमात्म्याच्या धामाला पायी चालत जा. अशा इंद्रियाचं संयमन आपण केलं पाहिजे. येणे मुखे तुझेवर निघून नाम, किंवा तुम्ही घ्यारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. त्यांना काय करा, संयमन करायला लावला. अरे या मनाचे एक निके देखील गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावी जायचे. या इंद्रियाला असं वळण लावा, परमात्मा सुखाचं वळण लावा, सांसारिक सुखाचं वळण लावू नका. कारण या इंद्रियाचा स्वभाव असा आहे, हा एकदा ज्या सुखामध्ये गुंतला ते सुख कधी सोडत नाही. याचे सुख तुम्हा कळल्यावरी मग दारोदारीनं फिराल, क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा पहा एक वेळा घेऊन या. महाराज सांगतात हे परमार्थ आहे. परमार्थामध्ये मनुष्याने धीट झालं पाहिजे. कसं धीट झालं पाहिजे, तुका म्हणे व्हावे तया परी धीट, पतंग हा नीट. दीपासोयी पतंग नावाचा किडा दिवार झडप घालत असताना कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. जळालं तर जळालं, विचार करतो का हो? तसं संसारा आगे आपुलेने हाते लावणे मागवते पाहुणे. एकदा आळंदीला आलोय ना, बस आता पाठीमागं वळून पाहायचं नाही. काय घडल ते घडो. आता ज्ञानोबांच्या चरणापाशी आम्ही आलो, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणापाशी आलो, सद्गुरु शंकरपुरी बाबांच्या चरणाजवळ आम्ही आलो. आता माग संसाराकडे पाहायचं नाही, जे घडल ते घडल. म्हणून तुकाराम महाराज जे गोपाळ कृष्ण परमात्मा होते, जे घाबरणारे गोपाळ होते, त्यांना इंद्रियाचं संयमन करायला लावलं. इंद्रियाचं संयमन करा, चला वळू गाई बैसो घेऊ एकीट आहे गोनाम इंद्रिय. इंद्रियाचं संयमन केलं, कारण इंद्रियाचं संयमन केल्याशिवाय परमात्मा सुखाची गोडी चाकता येत नाही. महाराज वर्णन करतात, आता आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरुणी जेवी, तयासीच पाव्या अर्जुनाचे पांती, परिसनया योग्य होती ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. म्हणून श्री अर्जुनाच्या पंक्तीमध्ये जे सुमनाने शुद्धमती अनिंदक अनन्यगती जे आशा आहे ते गोपाळ कृष्ण परमात्म्याने एकत्र केले आणि त्यांच्याबरोबर परमात्म्याने काला केला. देवाजवळ दोन गोष्टीचा विटाळ चालत नाही. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे देवापाशी, तुका म्हणे
अशी नसावे. भगवान परमात्मा जो दोन गोष्टीचा विटाळ आहे साधने तरी हीच दोन्ही. जरी कोणी साधील परद्रव्य परणारे याचा धरी विटाळ विटाळ तो परद्रव्य परणारे. येथून जो दुरी सोळा तो. या दोन गोष्टीपासून परमात्म्याला विटाळ आहे. परमात्मा त्या दोन गोष्टी खपत नाही. त्या दोन गोष्टी कोणत्या असतील तर परद्रव्य आणि परणारी म्हणून परावी नारी माऊली समान. परणारी मज रखुमाई समान. वम नाहुनी धन नीच मानी. हा एक विटाळ आहे. आणि शास्त्रा दृष्टीने आणखी एक विटाळ आहे. मी देह जसा विटाळ आहे तसं मी ब्रह्म सुद्धा विटाळ आहे. स्वरूपाच्या दृष्टीने मी देहवृत्ती जशी खपत नाही तशी मी ब्रह्मवृत्ती सुद्धा खपत नाही. ते दोन्ही वृत्ती काय करतात अथा अन्यथा ज्ञानी. या दोन्ही अवस्था जया जनी ते हरपते गणी अज्ञान तत्वी. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया. जैसा वर्णी काष्ट जाळवण्या स्वयं जळे तैसे अज्ञान ज्ञानी नेले. आपणी वस्तू देऊन गेले ऐसे जाणणे विनवरले जाणते जे. ज्ञानोबराय वर्णन करतात मी देहवृत्ती सुद्धा विटाळ आहे आणि मी ब्रह्म हा काय विटाळ नाही का. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन दे भ्रम. प्रातस्मरणीय गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात मी देह म्हणजे सुतक आहे आणि मी ब्रह्म म्हणजे सुतकातलं सोहळं आहे. विठाल जशी मी ब्रह्मवृत्ती बाधक आहे तशी मी देहवृत्ती बाधक आहे तशी मी ब्रह्मवृत्ती सुद्धा काय आहे. पण या दोन्ही वृत्ती परमात्मा स्वरूपामध्ये लय करायचे. हरिरूप झाले जाणणे हरपले नेनने ते गेले हरीचे ठाई. असे जे वृत्ती शून्य अवस्थेमध्ये जे आहेत का म्हणे मग नयवृत्तीवरी असे जे अधिकारी ज्ञानी भक्त आहेत परमात्मा त्या ज्ञानी भक्ताबरोबर काला करतो. म्हणून आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी विठोबार देवा जगत्रया देवा केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काय कळा. परमात्म्याची जी बाल लीला आहे मधुर लीला आहे
त्या मधुर लिलेचं आज आपल्या चिंतन करायचं. पण ते चिंतन करत असताना संत महात्म्याने आपल्या पद्धती सांगितली. ह्याची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला शिव. परमात्म्याच्या बाल लिलेचं चिंतन करा आणि हे अशा प्रकारे काल्याचा प्रसाद सेवन करा. आज भगवान श्री शंकरपुरी महाराज आपल्याला प्रसाद देणारे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद शब्दाचा अर्थ काय? प्रसाद शब्दाचं चिंतन करत असताना प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसन्नता ह्याची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. प्रसाद शब्दाचा अर्थ अंतकरणाचं समाधान. किती कठीण प्रसंग आला, सुख आलं दुःख आलं, सुख दुःखामध्ये अंतकरणाची वृत्ती समान राहणं हा खरा असणारा प्रसाद आहे. चित्ते असू द्यावे समाधान चित्तस्य हि प्रसादेन हंती कर्म शुभाशुभम प्रसन्नात्मनि स्थित्वा सुखमक्षयमश्नुते. पंचदशीकार सांगतात चित्ताचा प्रसाद जेव्हा साधकावर होत असतो तेव्हा जी काही शुभाशुभ कर्माचा बाध होऊन तो महात्मा आपल्या अंतकरणाच्या बैठकीमध्ये प्रसन्न आत्मा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. असा समाधान प्रत्येक प्रसाद आहे. समाधान शब्दाचा अर्थ शांतीब्रह्म गुरुवरे मारुतीबाबा सांगतात. समाधान शब्दाचा अर्थ काय? समनाम ब्रह्म. समनाम ब्रह्म आधान म्हणजे अभिव्यक्ती. जिथं ब्रह्माची अभिव्यक्ती होती त्याला समाधान म्हणा. विठ्ठल परमात्म्याच्या लीलेचं आपण काय चिंतन करणार? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणा सरस्वती देवीला परमात्म्याच्या लीलेचं चिंतन करता येत नाही. तुकाराम महाराज सांगतात पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, तरी देवी सरस्वतीला परमात्म्याचं गुण लिहायला सांगितलं तरी परमात्म्याच्या एका गुणाचं वर्णन होत नाही. तिथं आपण 10 मिनिटांमध्ये काय चिंतन करणार आहे? तुका म्हणे मही पत्र सिंधून पुरे शाई. तरी क्रमप्राप्त असल्यामुळं आपल्याला लीलेचं चिंतन करायचं आहे. 3 जन्माच्या नंतर श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. चिंतन करा. जे काय अशा प्रकारे 3 जन्म जे आहेत, 3 जन्म साधना केली, तपश्चर्या केली, मग त्यानंतर आनंदकंद परमात्मा जे आहेत अशा प्रकारचे प्रकट झाले. श्री वसुदेव आणि श्री देवकीच्या पोटी कृष्ण परमात्म्याचा श्रावण वद्य अष्टमीला अवतार झाला. प्रजापती सुतपा आणि अष्टवसूपैकी असणारे प्रजापती सुतपा आणि त्यांची जी काही द्रुद्रोण त्यांच्या पोटी श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. आणि जन्माला आल्यानंतर श्रावण वद्य अष्टमीला परमात्मा रात्री 12 वाजता काय झालेले आहेत? प्रकट झाले. परमात्माचा हा अवतार आहे. परमात्मा रात्री 12 वाजता का आले? श्रावण तिथीलाच का आले? वद्य पक्षामध्येच का आले? पावसाळ्यातच का आले? याची सुंदर अशा प्रकारे भक्तिशास्त्रामध्ये कारण सांगितले. सगळं कारण सांगायला आपल्या वेळेची असणारी मर्यादा आहे. परमात्मा जन्माला आल्यानंतर सांगितलं नंदाच्या घराला मजले गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे मग उचलेला कमळापती पायीचे बंधने गळते. वसुदेवाने काय केलं? कृष्ण परमात्मा टोपलीमध्ये धारण केल्यावर सगळे आपोआप बेड्या तुटल्या शृंखला बंधाच्या अरगळा कृपे कोंडे. परमात्मा काय झाले? सगळे जे काही बंधन होते ते सगळे बंधन गळून गेले. यमुनेमधून प्रवास केला, पूर चढला अचाट त्याशी लाविला अंगुष्ठ. भगवती यमुना मायाला दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर माया उपजली तेथे मायेला काय केलं? घेतलं, कृष्ण परमात्म्याला ठेवलं. मायाचा स्वभाव आहे रडे माया करी आकांत नामा म्हणे उठते दूत. जेव्हा माया आकांत करू लागली तेव्हा ते दूत आहे कंसाला सांगतात महाराजा म्हणजे काय झोपले उठा ना म्हणे, आपला 8वा काळ जन्माला आला. मग कंस पळत पळत येतो. तातडीने जाती कंसा सेवक सांगती उपजला वैरी त्याशी पुरे तोरे मारे. महाराज असे खड्ग झाले. तलावर हातामध्ये घेतो पाहे कन्या उपजली. अरे त्याला वाटतं आपला 8वा काळ आहे, पण हा 8वा नाही म्हणे 8वीच आहे. शांती ब्रह्म गुरुवरे मारुती बाबा खूप गोड सांगतात. मूर्ख लोक कसे अज्ञान वाढवतात बघ ना. कंस काय म्हणतो माहितीये का? माझ्या भीतीमुळेच 8व्याचे 8वी झाले म्हणे. विठ्ठल कंसाच्या भीतीमुळे 8वी झाली का हो? पण अज्ञानी लोकांना काय असतं कळत नसतं महाराज. अज्ञानी लोक आपला अज्ञान सोडत नसतात. आणि मग कन्या होती. कन्या घेतल्यानंतर अशा प्रकारे मारणार हातीची निष्ठुनिया गेली नामदोऱ्या वर्णन करतात. आणि मग अष्टभुजा जगदंबा प्रकट होऊन सांगतात तुझं लागे वदी उपजला मजा आधी. अरे मला काय मारतो म्हणे? तुला मारणारा 8वा काळ गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. नामा म्हणे तये वेळी
त्यांची बंधने काढली, वसुदेव देवकीची बंधनातून मुक्तता होते, गोकुळामध्ये आनंद होतो. किती आनंद होतो गोकुळीच्या सुखात अंतपार नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करीती कथा गाणे गाती गाणे. महाराजा नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालकी. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, कन्हैया लाल की, कन्हैया लाल की, कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, कन्हैया लाल की, कन्हैया लाल की. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, आनंद भयो, जय कन्हैया लाल की. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर चिंता ते पळाले गोकुळाबाहेर. प्रवेश भीतरी केला देवे प्रातस्पुण्य गुरुवर श्री माधव महाराज मगर सांगायचे. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर तीन गोष्टी, तीन सुखाची प्राप्ती झाली. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. भगवान परमात्मा गोकुळात आल्यानंतर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. हे आधी भौतिक सुख आहे. आला नारायण तयाच्या अंतरात दया क्षमा नरा नारी लोका, हे आधी दैविक सुख आहे. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे, हे आध्यात्मिक सुख आहे. देव गावात येणे, घरात येणे हे आधी भौतिक सुख आहे. देव अंतकरणामध्ये येणे हे आधी दैविक सुख आहे. देव अनुभवाला येणे हे आध्यात्मिक सुख आहे. विठ्ठल पाचव्या दिवशी पुतना नावाची मावशी येते. पुत शब्द, पुतना शब्दाचा अर्थ गोड आहे. प्रातस्मरणीय पूज्यश्री डोंगरेजी महाराज सांगायचे, पुतना म्हणजे आपल्या अंतकरणातली वासना आहे. पुतनाम पवित्र नाम म्हणजे नाही, जी पवित्र नाही ती पुतना. इच्छा, वासना, वासना कधी मरत नसते. देवाने मारली तरच वासना मरते, कधी मरत नसते. मग ती तरंगायिता अपेमे संगा समुद्रा यंती. वासना सुरुवातीला सुंदर रूप धारण करते आणि परत हाडळीचं रूप धारण करते. तसं ती पुतना सुरुवातीला सुंदर रूप धारण करून येते. मैयाला म्हणते, मैया कुठे कन्हैया? कन्हैया झोपलेला असतो. मैया म्हणते कन्हैया झोपलेला आहे. आता कन्हैया म्हणतो, मी आळंदीमध्ये झोपायला आलो का? तर दुपारी मधुकर खाल्ले की वितर सागरचा पट झोपेतच जातो. विठाला कृष्ण परमात्मा म्हणतो, मी झोपायला नाही आलो. परमात्माने काय केली? रडायला सुरुवात केली. पुतना म्हणते, मैया खोटे का बोलते म्हणे. कृष्ण परमात्मा जागा आहे. मग परमात्म्याला काय केलं? स्तनाला लावलं. परमात्म्याने आपले डोळे झाकले. आता कृष्ण परमात्मे डोळे का झाकले त्याची 21 कारणं भक्तिशास्त्रकार सांगतात. सगळे कारणं सांगायला आपल्या वेळेची मर्यादा, 1-2 कारणं सांगतो. परमात्म्याने डोळे झाकून ध्यान केलं. कुणाचं ध्यान केलं? शंकर भगवंताचं ध्यान केलं. भगवंताला सांगितलं, भगवंता म्हणे आम्ही गोकुळामध्ये दही दूध दोन्ही खायला आलो, पण आल्या नाश्त्यालाच विष मिळतंय. विष प्यायची तुम्हाला सवय, तुम्ही विष प्या, आम्ही मात्र दूधच पिणार. विठाला किर्लोस्कर पंप जसं पाणी खेचून घेतो तसं परमात्म्याने काय पंचप्राण सर्व शोषून घेतलं. तो असंकाधिकाचे निमाने सायुजू सर्व सुकेला पुतणे, विषाचे नेस्तन पाने मारवाले. मग महाबळ नावाचा जो काही राक्षस आहे ब्राह्मणाचा वेश धारण करून घेतो. मैया तुझा जो काही मुलगा आहे मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, आताच्या आता खड्डा खोदायचा आणि परमात्म्याला पुरून टाकायचं. तर मैया त्या महाबळ नावाच्या भटाला म्हणते, काल गर्गाचार्य आले, किती सुंदर भविष्य सांगितलं, तुम्ही आता असं कसं बोलताय? त्यावेळेस तो महाबळ म्हणतो, मैया तुला माहित नाही, तो गर्ग माझ्याच पाठाचा विद्यार्थी आहे. आमच्या पाठातला सगळ्यात ढळ जर कोण असेल तर हा गर्ग आहे म्हणे. भगवान परमात्मा सगळं सहन करून घेतलं, पण आपल्या भक्ताची निंदा परमात्मा सहन करून घेत नाही. मैयाला तो भट म्हणतो, मैया तुला माहितीये गर्ग नाव पडलं का? माहितीये ते गर्गाची जी काही शेंडी आहे मी गरगर खिळवली म्हणून गर्ग नाव पडलं म्हटले. भगवान म्हणाले, माझी निंदा केली मी सहन केली, पण भक्ताची निंदा परमात्मा कधी सहन करत नाही. विटंबिला भट तिला पाठीवरी पाठ. जसा बोलला पाठीला पाठ होता, पंचांगाला पाठ होता, मांडीवर पाठ होता, एक पाठ उडाला, पाठीवर बसला, जाऊ लागला. बाजा आडव्या आल्या, 4-5 कोलांट्या उड्या खाल्ल्या. नामदेव म्हणतात आयुष्याची बाकी होती, ब्राह्मणाचा वेश होता म्हणून जिवंत महागारी केला. भगवान परमात्माने का ग बगरी ठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. लहानपणामध्येच भगवान परमात्माने ही अदानवी सृष्टी करून टाकली. परमात्मा एक एक लीला करतात, याच्या खोड्या किती सांगू. महीपत्र सिंधू आटे. परमात्माने चोरी केली. का चोरी केली? चोरीचे 4 कारण भक्तिशास्त्रामध्ये सांगितले. एक राजकारण आहे, धर्मकारण आहे,
भक्ती कारण आहे आणि अध्यात्म कारण आहे. सगळे कारण सांगायला आपल्या वेळेची मर्यादा आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, ज्या घरामध्ये चोरी होते, चोरी झाल्यानंतर तिथली वस्तू कमी होते का वाढते? हो, कमी होत असते. पण परमात्मा ज्या घरात चोरी करायचे तिथं कमी होत नव्हतं, दुप्पट होत होतं. त्याला चोरी म्हणता येईल का? चोरी म्हणता येत नाही. परत तुकाराम महाराजांनी तेल आणलं, तुकाराम महाराजांनी तेल आणलं. देवते लोक म्हणायचे तुकाराम महाराजांनी बाटलीमध्ये तेल आणलं की बाटलीत तेल कधी संपतच नाही. दुसऱ्या दिवशी सगळ्या लोकांनी तुकोबारायांच्या अंगाला बाटल्याच बांधल्या. विठ्ठल विठ्ठल. देवाने लोणी खाल्ल्यानंतर त्या डेऱ्यातलं लोणी कधी संपतच नव्हतं. तुकोबारांनी तेलाची बाटली भरून आणली, त्या बाटलीत तेल कधी संपतच नव्हतं. तसा प्रकार असल्यामुळं त्याला कधी चोरी म्हणता येत नाही. परमात्मे चोरी केली, कशाची चोरी केली? घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे. नवविधा भक्तीने ज्याचं अंतकरण ओथमून गेलेलं आहे, असं मृदू सबाह्य नवनीतासारखं ज्यांचं चित्त आहे, असं चित्त परमात्मा काय करतात? चित्त मोही येले नंदाच्या नंदने किंवा हरिने माझे, हरिले चित्त भारवित विसरले. परमात्मा मृदू सबाह्य नवनीत चित्ताचं काय करतात? आकर्षण करतात. त्या एक एक गोपिका श्रीकृष्ण परमात्म्याला गारणी सांगतात, यशोदेला गारणी सांगतात. ऐके ऐके बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. म्हणा ना, ऐके ऐके बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. ऐके ऐके बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. आमुची मुले तुळविली मध्ये, याता यादे बंदिना. मायाला सांगतात, माया काय सांगायचं? परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता, मात्र म्हणजे आमचे सासरेबा दारात झोपले होते. कन्हैया आला, डेरा घेतला, फोडला, मेला नाही म्हणजे सासरा बरं झालं. आता कृष्ण परमात्मा त्या गोपिकाला म्हणतात, मैया तुला माहित नाही म्हणे, तू सासरा 80 वर्ष झाल्या, गळ्यात माळ नाही, पंढरपूरची वारीने काकण्याची वेळ झाली तरी झोपल्या म्हणून डेरा घातला. म्हटलं विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोपिका आली, ती गोपिका सांगते, आम्ही असता माझं घरी काय सांगायचं म्हणे, मी झोपले होते. तो कन्हैया आला, त्यांनी काय केलं, आपल्या हातामध्ये मुंगूस घेतलं, ते मुंगूस आमच्या दोघांमध्ये सोडलं. आता मुंगूस काय गुदगुला केलं का, आम्ही भ्याला उभयता, चिर फिटले बाई तत्वता, नग्नाची मी झाली सर्वता, भूत भूत म्हणून भ्याले ऐसे करून पळाला, जाऊनी माये आडला पाला, एका जनार्दनी भला, आता सापडता न सोडीत त्याला. काय सांगायचं, स्वतः दहीदूध लोणी खातो, सोनीच्या मुखात लावतो, पळून जातो, अशा येण्या कांटाळा आम्हाला. आता किती खोड्या सांगायच्या. आता एवढ्या सगळ्या खोड्या सांगितल्या, पण मैयाला कधी खऱ्या वाटतील का हो महाराज? जर मैयाला खोड्या खऱ्या वाटल्या, एखाद्या आईला आपल्या मुलाच्या खोड्या जर खऱ्या वाटल्या, तर नक्की समजायचं की सख्खी आईने सावध राहील. कारण सख्या आईला आपल्या मुलाच्या कधी खोड्यात दिसतील का हो? कधी आपल्या खोड्यात दिसणारच नाही महाराज. ती आई म्हणते, माझा मुलगा म्हणजे सोन्याचा तुकडा आहे, म्हणते का नाही? पण त्या सोन्याच्या तुकड्या दिवसा कंदील घेऊन बघावं लागतं, असा तो सोन्याचा तुकडा असतो. सांगायचं तात्पर्य, आईच्या खोड्यामध्ये मुलगा कधी गुन्हेगार साबित होत नाही. याच्या खोड्या किती खाणो लाडका हा कानाबाई, तुझा तुला गोड वाटे. देवाने सांगितलं आता गोकुळात नाही जायचं म्हणे,
पुष्कळ वेळ झाला. आज सगळ्या शिंगवे गावामध्ये आमंत्रण आहे. आजी देतो पोटभरी पुरे मनात ओरे. आता आमच्या पार्थ महाराजांनी विद्यापीठ काढलेलं आहे म्हणे. पुष्कळ खायला मिळालं. आता काही कमी नाही. घरी ताकाचे सरोवर. पण इथे गुरुकुलामध्ये येथे नवनीताचे बोर. आनंद आहे. चला आज शिंगवे गावामध्ये या. पुष्कळ खायला मिळणार आहे. देवाच्या घरी गोपाळ आले. आता देवाच्या घरी काही कमी होतं गाव. देवाच्या घरी टाक्या होत्या. आपल्या घरामध्ये टाक्या असतात पण त्या टाक्यामध्ये पाणी असतं. देवाच्या घरी हौद होते. एका हौदामध्ये दही, एका हौदामध्ये दूध, एका हौदामध्ये लोणी. एक एक गोपाळ उचलायचा, एका एका टाक्यामध्ये टाकायचं आहे. किती खायचं तेवढं खा. तोंड धुवायचं असं तर दह्या दुधानेच धुवा म्हटले. विठाला वाटलं आपलं पोरग जरा आगावत दिसतंय. म्हटले अरे तू काही 4 वर्ष संशय काढतो असं ठांबे राहतो म्हटले. कृष्ण परमात्मा म्हणाले त्या वेदाला मीच शिकवले. येण्याची पडवणे वेद केला शहाणा हो. मला वेद नाही शिकायचा. मला गोमातेची साधू संतांची काय करायची सेवा करायची. मग खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजेटी. परमात्मा यमुनेच्या तीरावर विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडेला यमुनेच्या तीरी. आता देवाचे जे खेळ होते ते मर्दानी खेळ होते. विट्टी दांडू चेंडू लगोरी हमामा हुतुतू हुंबरी. आता असे खेळ खेळतच नाहीत महाराज. आता खेळ खेळतात. कोणते खेळ खेळतात माहितीये? ते टेनिस बॅट असते, टेनिस बॉल. टेनिस बॅट हातामध्ये घेतली. सद्गुरू जोग महाराज म्हणायचे झाली घेऊन बुंदी काढायला चालले. विठाला पूर्वीचे मर्दानी खेळ होते. आणि त्या मर्दानी खेळामध्ये धर्माचं रक्षण होतं. आरोग्य चांगलं असेल, शरीर चांगलं असेल तर आपण धर्माचं रक्षण करू शकतो. म्हणून देव खेळ खेळत असताना विट्टी दांडू चेंडू लगोरी हमामा कबड्डी हुतुतू हुंबऱ्या खेळ खेळायचे. गोपाळ म्हणे देवा किती खेळ खेळायचे. खांदी भार पोटी भूक काय खेळाय तू नक्कीच नाश्ता करून आला. म्हटलं आज सोमवारी काही विचार करतो का नाही देवा म्हणे. आणि मग देवाने तळावळू गाय बैसू जेव एकेटाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण. गोपाळांनी काय केलं? सगळे गोपाळ एकत्र केले. तुकाराम महाराज सांगतात माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाये चोरोनिया माये. नवनीता नावे सांगा माझ्यासारखी सुधरी असेल तर माझ्यामध्ये मिळा. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे घरी माझे कोणी नाही हरी नका करू दुरी मज पाया वेगळे. मग अशा पद्धतीनं लहान गोपाळ पुढे बसवले, पाठीमाग मोठे गोपाळ बसवले. भगवान शुकाचार्य मुनी सांगतात विब्रद वेणुम जटर पटयो हो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसृं कवलम तत्फलानंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरदो हासय नर्म विस्वैहि स्वर्गे लोके मिशती बुबुजे यज्ञ भूक बाल केली कुंडली कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने काल्याची लीला केली. आजी व साम्रावती काला पाहावया येथे देव विसरते देह भाव आपुला. आपल्या संप्रदायामध्ये 3 पद्धतीने काला केला जातो. पुजून या पुढते येऊ काला खाऊ दही भात. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. 3 प्रकारचा काला 3 प्रकारच्या शरीरासाठी आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. स्थूल देहाला पुष्ट करणारा हा खिचडी काला आहे. हरिनामाचा काला सूक्ष्म शरीराचा बाध करतं आणि कारण शरीरासाठी अद्वैताचा काला आहे. आज आपण सद्गुरू शंकरपुरी बाबांच्या चरणी हीच प्रार्थना करू. या विद्यापीठामध्ये भगवान ज्ञानोबरांच्या आपण चरणी प्रार्थना करू. आज हे जी काही विद्यापीठ या ठिकाणी स्थापन झाले आणि निष्काम भावनेनं स्थापन झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना फी नाही, शिक्षकांना पगार नाही. त्या उदात्त हेतूने अशा प्रकारची ही वारकरी शिक्षण संस्था वारकरी विद्यापीठ स्थापन झाले. प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाराचार्य सद्गुरू श्री स्वामीजी महाराजांची इच्छा आहे असे महाराष्ट्रामध्ये 10 जरी गुरुकुल निर्माण झाले, निष्काम भावनेने जर हे गुरुकुल निर्माण झाले महाराज, तर हे जी काही सर्व महाराष्ट्र भूमी आहे ही महाराष्ट्र भूमी यातला जो काही तरुण वर्ग आहे, तरुण वर्ग हा निष्ठावंत परम नामधारक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताच्या चरणी आपण अशी प्रार्थना करू, श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी आपण अशी प्रार्थना करू. असे निष्काम गुरुकुल महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे असंख्य निर्माण होऊन ह्या भारतभूमी सुजलाम सुफलाम होऊन या भारतातला प्रत्येक सुपुत्र अशा प्रकारे वैष्णव वारकरी शूरवीर भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज
भगवान श्री ज्ञानोबा जो तुकोबाऱ्यासारखे संत महात्मे निर्माण व्हावे हीच भगवत चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय Bye.